तर नमस्कार मित्रांनो. आता जसं की पाऊस चालू आहे भरपूर आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे त्यांच्या पिकांचं. तर पिकांचा विमा कसा दाखल करायचा गव्हर्नमेंटकडे त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ते पण लाईव्ह. तर चला तर मग पाहूयात काय आहे प्रोसेस ऑनलाईन. तर ते प्रोसेस चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी तुमच्या जवळ काही डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे. डॉक्युमेंट म्हणजे तुमचे स्वतःचे आधार कार्ड, ज्याच्यावर तुमचं स्वतःचं नाव संपूर्ण असेल, तुमचा पत्ता असेल. त्याचबरोबर तुम्ही जी विमा भरलेली पावती आहे, म्हणजे जेव्हा विमा भरला होता ती पावती पण तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे, कारण ते पावतीशिवाय तुम्हाला पुढची प्रोसेस करता येणार नाही. तर या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ऑनलाईन इंटिमेशन देऊ शकता, म्हणजे ऑनलाईन क्लेम करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या. तर पहिली गोष्ट आहे ऍप थ्रू, त्यानंतर अगोदर विमा कंपनीला तुम्हाला इंटिमेशन द्यायचं आहे आणि दुसरं आहे ते त्याचा पंचनामा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये नोंद करायचा आहे. तर सुरुवातीला आपण ऍप थ्रू तो आपण कसं हे करणार, इंटिमेशन देणार ते बघूयात. तर तुम्हाला सुरुवातीला तुमच्या फोनमध्ये इथं प्ले स्टोअर नाव सर्च करायचं आहे, PLAY. प्ले स्टोअर हे नाव सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे ऍपचं एक नाव आहे, ते आता ऍप ऑलरेडी मी सर्च केलं होतं म्हणून येत आहे. तर तुम्हाला तिथं सर्च मध्ये क्रॉप इन्शुरन्स, CROPINSURANCE हे ऍप आहे, ते डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं इन्स्टॉल, आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून इथं ओपनचं नाव येते, पण तुम्हाला इथं इन्स्टॉल म्हणून नाव येईल, तर त्याच्यावरती क्लिक करा. ते इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे. तर ओपन कसं करायचं, हे अनइन्स्टॉल नाव लेफ्ट साईडला दिसेल, ओपन नाव राईट साईडला दिसेल. तर तुम्हाला ओपन वरती क्लिक करायचं आहे. ओपन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील, एक तर लॉग इन आणि कंटिन्यू ऍज अ गेस्ट. तर तुम्ही काय करा, तुम्ही लॉग इन करू शकता, पण सुरुवातीला तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इंग्रजी भाषा जमत नसेल तर तुम्ही आपली मराठी भाषा पण करू शकता. तर तिथं मराठी भाषेचा पण ऑप्शन आहे. तर मी इंग्रजी भाषा मला येते म्हणून मी इंग्रजी भाषा सिलेक्ट करतोय आणि प्रोसीड वरती क्लिक करतोय. प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन निवडायचा आहे. तर लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो स्वतःचा मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही विमा भरला होता तेव्हा दिलेला, तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे. तर मी इथं माझा नंबर टाकतो, कारण मी विमा भरताना मी माझा नंबर दिलेला आहे. तर लॉग इन विथ OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तिथं क्लिक केल्याच्या नंतर एंटर युअर रजिस्टर आधार नंबर फॉर ऍडिशनल व्हेरिफिकेशन, तर तुमचा तिथं आधार नंबर मागत आहे. तर तुम्ही विमा भरताना जो आधार कार्ड दिलेला आहे तुमचा तो आधार नंबर तिथं टाकायचा आहे. तर मी माझा इथं आधार नंबर टाकून घेतो. ठीक आहे, आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो नंबर आहे मोबाईल नंबर तो एकदा इथं खात्री करून घ्या. तर खात्री केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली एक 6 अंकी OTP तुमच्या मोबाईल वरती येईल, तो OTP तिथं टाकायचा आहे. मित्रांनो, आपल्या मोबाईल वरती मेसेज आलेला आहे, आपण इथं OTP टाकून घेतलेला आहे. तर हा OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचं आहे. लक्षात ठेवा, OTP येण्यासाठी काही वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट स्किप करू नका ही प्रोसेस, थोडासा वेळ घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करून पुढच्या स्टेप वरती जावा. हे बघा, व्हेरीफाय वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचं नाव एकदा कन्फर्म करायचं आहे. तुम्ही इथं खाली बघू शकता, इथं ऑप्शन आहेत, माय पॉलिसीज, नंतर दुसरा आहे क्रॉप लॉस इंटिमेशन, तिसरा आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर, कस्टमर सपोर्ट आणि सर्च अदर पॉलिसी ऑन सर्वे नंबर. दुसरी पॉलिसी कुठली असेल तर तुम्ही इथून सर्च करू शकता. माय पॉलिसीज मध्ये तुम्हाला तुमच्या ज्या पण पॉलिसी असतील त्या दिसतील. तर आपण एक एक बघूयात. नंतर प्रीमियम कॅल्क्युलेटर, तुमचं जे विम्यात जर भरलं तुम्ही त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता ह्यातून. नंतर तिसरं आहे क्रॉप लॉस इंटिमेशन, जे आता आपल्याला करायचं आहे, आणि कस्टमर सपोर्ट हे पण आपल्याला वापरायचं आहे. पण आता सुरुवातीला आपण क्रॉप लॉस इंटिमेशन याच्यावरती क्लिक करणार आहोत. तुमचं राज्य जे असेल ते निवडा. आपलं महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र निवडलं. इथं तुमचा सीझन आहे तो खरीप असेल, आता सध्याला खरीप सीझन चालू आहे, ज्यामध्ये आपण सोयाबीन वगैरे ऍड करू शकतो. नंतर स्कीम असेल PMF, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इयर कुठला आहे 2025 हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जर ह्याच्या अगोदर कधी विमा साठी केला असेल तर कम्प्लीट वरती तुम्हाला येईल, नसेल केला तर तुम्हाला इन प्रोसेस मध्ये इनिशिएट न्यू क्रॉप लॉस हे ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा तुमचा विमा भरला होता तेव्हा इथं दाखवेल तुम्ही विमा किती भरलेला आहे. तो विमा भरलेला तिथे जर भरला असेल तर तुम्हाला दाखवेल, नसेल भरला तर दाखवणार नाही. लक्षात ठेवा. तर हा ID गरजेचा आहे. जर तुम्ही विमा भरला असेल तरच तुम्ही क्लेम करू शकणार आहात, हेही लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आधार नंबर वगैरे प्रॉपर टाकताय जो विमा भरताना, तेच आधार नंबर तिथे ऑटोमॅटिक ते येऊन जाईल. तर तुम्ही इथं पेड वरती
जे विमा भरले त्याच्यावरती क्लिक करा. तर तुम्ही इथं बघू शकता माझी मी किती सर्वे नंबर साठी भरलेला आहे. तर इथं खाली दिलेलाच आहे 2 सर्वे नंबर आहेत माझे, त्यासाठी वेगवेगळे दाखवलेत. तर मी सगळे सोयाबीनचा भरला होता विमा, तर वेगवेगळा तुम्हाला हा क्लेम सुद्धा वेगवेगळा करायचा आहे. तर एकदा ही आपली माहिती सगळी एकदा कन्फर्म करून घ्या. विमा भरलेली सोयाबीन वरती जे सुरुवातीचा माझा सर्वे नंबर आहे एक, तो मी अगोदर भरून घेतो. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वे नंबर प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पण हे सगळं करत असाल तेव्हा तुम्हाला तुमचं जे पण शेत असेल ते शेतातल्या लोकेशन वरती जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला परमिशन द्यायची आहे मॅप साठी, किंवा तुमचं ते लोकेशन ट्रेस करणार की तुम्ही बरोबर लोकेशन वरतून सगळ्या गोष्टी बरोबर केल्या आहेत. तर व्हाईल युजिंग द ऍप इथं क्लिक करायचं आहे. ते तुमचं लोकेशन ट्रेस केलं जाईल. तर इथून पुढे माझी प्रोसेस जाणार नाही कारण मी शेतामध्ये नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला आता सांगतो मी, इथं सुरुवातीला तुम्हाला अटॅच इमेज फ्रॉम ऑल 4 कॉर्नर, तुमचे जे चारही बाजूचे क्षेत्र आहे तिथं तुमचे क्षेत्राचे सगळे हे टाकायचे, काय म्हणतात शेतामधले जे चारी बाजूचे आहेत ते फोटो टाकायचे तुमचे शेत जे आहे ते. त्याच्यानंतर टेक अ झूम्ड इमेज ऑफ अ डॅमेज क्रॉप, झूम इमेज आहे तुमचे, म्हणजे जे पण तुमचं इमेज आपलं सोयाबीन वगैरे पाण्यामध्ये जर गेला असेल तर त्याचे तुम्हाला फोटो झूम करून फोटो टाकायचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची स्टेप असेल मित्रांनो, तुमचं ते जे पीक असेल त्याचा व्हिडिओ काढायचा आहे. म्हणजेच जर नुकसान झालं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये जर असेल तर तुम्ही पाण्यामधला व्हिडिओ काढू शकता, किंवा जळाला असेल किंवा काळं पडलं असेल किंवा XYZ रिझन साठी जर काय होत असेल तर तुम्ही तिथं तो सिलेक्ट हे करा, म्हणजे व्हिडिओ काढा, अपलोड करा. अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही मिनिटांमध्ये एक आयडी मिळेल जो की क्लेम आयडी असेल, तो तुम्हाला नंतर ट्रॅक करता येईल. तर ही अशी होती इंटिमेशन द्यायची प्रोसेस. तर तुम्ही जर तुमचे मल्टिपल सर्वे नंबर असतील तर तुम्ही ते जसं सांगितलं मी आता तसं एक एक सिलेक्ट करून तुम्हाला तो क्लेम सबमिट करायचा आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, हे ऍप क्लोज करायचं आहे, परत ते ऍप ओपन करायचं आहे. तर ऍप मी ओपन करून घेतो. इथं बघा माझा ऍप इथं आहे, तर मी ओपन केलेला आहे ऍप. तुम्हाला परत लॉग इन करायची गरज नाही. तुम्हाला ही पहिली स्टेप झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप असेल क्रॉप लॉस एस्टिमेशन, सेम ह्याच्यावरती जायचं आहे. पण इथं हे आपण जे लॉग इन केलं तर तेच करायचं आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट, जेव्हा तुम्ही क्लेम आयडी इथं तुमच्याकडे, तेव्हा सेकंड टाइमला काय करायचं आहे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला विदिन 72 तासाच्या आत, मी काय सांगतो लक्षात ठेवा, 72 तासाच्या आत क्लेम केल्यापासून तुम्हाला इंटिमेशन द्यावं लागेल कंपनीकडे, जे पण इन्शुरन्स कंपनी असते त्यांच्याकडं. इन्शुरन्स कंपनीकडे तुम्ही असे दोन प्रकारे इंटिमेशन देऊ शकता. पहिला आहे कृषी रक्षक पोर्टल, ह्यांचं जे एक हेल्पलाईन नंबर आहे 14447, याच्यावरती कॉल करून तुम्ही तुमची सगळी क्लेम आयडी वगैरे सांगायचं आहे. तुमच्या पिकाचं नुकसान झालंय हे पण सांगायचं आहे. खूप जास्त प्रमाणात नुकसान झाले असं सांगा, त्यांना सिरियस वाटावं सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती क्लेम आयडी झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांना खात्री करा की माझा क्लेम वगैरे काय प्रोसेस आहे ती सगळी व्यवस्थित रजिस्टर झालेली आहे का नाही. ते रजिस्टर झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे पण ते काय करणार, क्लेमचं पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार, त्यांचे सगळं चेक करणार, त्याच्यानंतर तुमचा क्लेम अप्रूव्ह करणार. क्लेम अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये तुमचे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला, जे तुम्ही बँक अकाउंट दिलं होतं तिथं येऊन जातील. तर दुसरी पद्धत आहे, तुम्ही व्हॉट्सअप चॅट थ्रू करून सुद्धा तुम्ही ते क्लेम हे करू शकता. जे हे केलं, एकदा सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही त्यांना सांगू शकता तुमची माहिती क्लेम साठी. ठीक आहे, क्लेम रजिस्टर झालेला आहे. तर अशा प्रकारे ही माहिती होती. तर तुम्ही अजून ऍप मध्ये काय काय बघू शकता ते पण सांगतो. तुम्ही जे तुम्ही जे पॉलिसी काढली होती ते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये, ते तुम्ही बघू शकता. हे बघा प्रोसीड, मी माझी पॉलिसी दाखवतो. मी माझी ही पॉलिसी होती, त्याच्यामध्ये ही माहिती टाकली होती भरताना, सर्व माहिती आहे. तुम्ही माझी पावती डाउनलोड पण करू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवातीला जे डिटेल टाकताय ते एकदा प्रॉपर व्हेरीफाय झालेली पाहिजे. तर ही अशी माहिती होती. तर माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.